मराठी ऑडिबल्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी ऑडिबल्स या चॅनलवरील सर्व कथांमधील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहे. कोणत्याही सत्य घटनेशी किंवा जीवित अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या चॅनलचं उद्दिष्ट हे केवळ मनोरंजन आहे आणि आपलं चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. धन्यवाद. आजची कथा ही खूप भयानक तर आहेच, पण त्यापेक्षाही खूप विचित्र आहे. तुम्हाला कदाचित ही कथा अजिबात पटणार नाही, पण 100% सत्य घटनेवर आधारित आहे. ही गोष्ट आहे साधारण 10 ते 15 वर्षापूर्वीची. आत्ताच काही दिवसांपूर्वी आईने मला सांगितले. ही घटना माझ्या आईच्या माहेरी घडली होती. पोंदवाडी, इंदापूर तालुका, पुणे जिल्हा. भिगवण जवळ पोंदवाडी एक छोटंसं गाव आहे. त्या गावात एक जोडपं राहत होतं, सोनबाई आणि बाळासाहेब. सोनबाई खूप गरीब, कष्टाळू आणि माणुसकी पण खूप होती तिच्याजवळ. बाळासाहेब तिचा नवरा, तोही अगदी तिच्यासारखा. लग्नाला नुकतंच वर्ष पूर्ण झालं होतं आणि घरात पाळणा हलणार असल्याची खबर मिळाली. घरात अगदी आनंदीच आनंद. आता तिचे महिने भरत आले होते. तिला नवऱ्याने माहेरी पाठवली. तिला आई नव्हती. तिच्या वडिलांनी आणि तिच्या विधवा आत्याने तिची लहानपणापासून काळजी घेतली होती. बाळंतपणात पण त्यांनीच तिची काळजी घेतली. अखेर तो दिवस उजाडला. तिच्या पोटी एक सुंदर मुलाने जन्म घेतला. पहिल्या बाळंतपणातच मुलगा, तोही एवढ्या गरिबीत, म्हणून सगळे जामच खुश झाले. तो मुलगा आता 15 दिवसांचा झाला होता आणि एक विचित्र घटना घडली. त्या सोनबाईची आत्या पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली. पाणी भरत असताना तिचा हंडा त्या विहिरीत पडला. तिला पोहता येत नसल्यामुळे तो हंडा तिने काढायचा प्रयत्नही केला नाही. ती अशीच घरी आली. हंडा विहिरीत पडला हे सांगू लागली. हे ऐकताच आत्ताच बाळंतीण झालेल्या सोनबाईच्या मनात काय आले कुणास ठाऊक. भर दुपारच्या वेळी सोनबाई उठले आणि तडा तडा चालत त्या विहिरीच्या दिशेने निघाली. शेतात गेली आणि तिने विहिरीत उडी मारली. हंडा शोधला. हंडा घेऊन ती घरी आली. तिची आत्या हे बघून चाटच पडली. एकतर ही बाळंतीण बाई आणि विहिरीवर गेली. जर हिला काही झालं तर मोठी पंचायतच. तिला थोडा संशय आला, पण वाटलं हा तिच्या मनाचा खेळ आहे, असं काही नाहीये, म्हणून तिने याकडे दुर्लक्ष केलं. त्याच रात्री एक विचित्र घटना घडली. सगळे गाढ झोपेत होते. सोनबाई कुणाशी तरी बोलत बोलत उठली. जावं लागेल, जावं लागेल, जावं लागेल. आणि रात्री 12 वाजता ती विहिरीच्या दिशेने निघाली. विहिरीजवळ गेली आणि चक्क तिने विहिरीत उडी मारली. थोडा वेळ पोहली आणि परत घरी आली. घरी येऊन कपडे बदलले आणि झोपून गेली. आत्याने हा सर्व प्रकार गुपचूप बघितला, पण काही न बोलता ती तशीच झोपी गेली. हा सर्व प्रकार 10 दिवस असाच चालला होता. आता मात्र तिच्या आत्याला राहवलं नाही. तिने त्या सोनबाईंना विचारलं, एवढ्या रात्री विहिरीत का पोहतेस? त्या लहान मुलाचा तर काहीतरी विचार कर. असं म्हटल्यावर सोनबाईंनी आपले डोळे मोठे केले. तिच्या डोळ्यातून आणि डोक्यातून रक्त येऊ लागले. सोनबाईने आपलं मोठं तोंड उघडलं तर तिच्या तोंडातूनही रक्त येऊ लागले. हे बघून आत्या घाबरली आणि तिला म्हणाली,
जा जा, तुला काय करायचंय ते कर. एवढं म्हणताच सोनबाई शांत झाली. आपल्या मूळ स्वभावात येऊन झोपी गेली. हा दिवस होता अमावास्येचा. खरं तर ती सोनबाई झोपली नव्हती. ती तर योग्य वेळेची वाट पाहत होती. ती काहीतरी विपरीत करणार याची चाहूल तिच्या आत्याला लागली होती. पण तिची आत्या पण त्या गोष्टीसमोर हतबल होती. आता चांगलीच मध्यरात्र झाली होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. रातकिड्यांचा आवाज येत होता. हवेत अचानक गारवा निर्माण झाला. सोनबाई झोपेतून ताडकन उठली. आत्या सगळं लपून पाहत होती. हे त्या सोनबाईच्या लक्षात आले नाही. आत्या बारीक नजर ठेवून तिच्या हालचाली टिपत होती. त्या चिमुकल्याकडे ती सोनबाई विचित्र नजरेने बघायला लागली. जाते मी, जाते मी. तो चिमुकला गाढ झोपला होता. सोनबाईने त्याला उचलले, त्याला आपल्या अंथरुणात गुंडाळले आणि त्यावर बसून जोर जोरात हसू लागली. हा प्रकार आत्याने गपचूप पाहिला. ती हे बघून किंचाळणारच होती की तिने लगेच आपला हात तोंडावर ठेवला. सोनबाई मोठ्याने हसतच होती. थोड्या वेळाने सोनबाई शुद्धीवर आली आणि परत झोपी गेली. आत्याने तेव्हाच ठरवलं की उद्याच हिचा सोक्षमोक्ष लावायचा. आत्याने सकाळीच एका तांत्रिकाला बोलावलं. पण तो तांत्रिक घरी यायच्या आधी त्या सोनबाईला कशी तरी खबर मिळाली. ती तशीच घर सोडून तिच्या सासूरवाडीला निघाली. अर्ध्या रस्त्यात तिला काय झालं कुणास ठाऊक. ती सासूरवाडीला घरी न जाता सासूरवाडीला लागून एक जंगल होतं, त्या जंगलात गेली. त्या जंगलात एक वडाचं झाड होतं. ती त्या झाडावर 4-5 दिवस लपून बसली. ती वडाच्या झाडावर अगदी टोकाला बसली होती. तिला एका गुरख्याने ओळखलं. तिला कसं तरी खाली उतरवलं. ए बाई, काय करतेस तिथे? ये खाली उतर, चल घरी जाऊया, ये. आणि गुरख्याने तिला तिच्या सासरी सोडलं. ती रात्र पौर्णिमेची रात्र होती. सोनबाईच्या अंगात जे पण पिशाच्च घुसलं होतं त्याला आता रक्ताची तहान लागली होती. ती आता घरातल्या माणसांकडे रक्त मागत होती. रक्त द्या, रक्त द्या. पण कोण तिला रक्त द्यायला तयार होईना. आणि रक्त देणारही कोण? घरातल्यांना कळून चुकलं होतं की हिला नक्कीच पिशाच्च बाधा झाली होती. त्यामुळे ते हिला जबरदस्ती मांत्रिकाकडे घेऊन जायला लागले. पण ती आता मजबूत हट्टाला पेटली होती. रक्त द्या, नाहीतर जीव घेईन मी हिचा. कोणी रक्त देत नाही म्हटल्यावर तिने घरातील लाकडे तोडायची कुऱ्हाड घेतली आणि स्वतःच शिर धडापासून वेगळं केलं. हा प्रकार बघून घरातल्या सगळ्यांची पाचावर धारण बसली. पण हा प्रकार खूप वेगळा निघाला. तिने स्वतःच शिर उडवलं खरं, पण रक्ताचा एकही थेंब पण उडाला नाही. सगळं रक्त शरीराच्या आतल्या आतच थांबलं होतं. पोलिसांनी तिची डेड बॉडी ताब्यात घेतली आणि बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली. 2 दिवसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आला, पण तोही धक्कादायक होता. पोस्टमार्टम मध्ये सांगितलं होतं की ही 15 दिवस अगोदरच मरण पावली आहे. हे ऐकल्यावर माझाही विश्वास बसला नाही. पण त्या सोनबाईचा नवरा हे स्वतः सगळं सांगतो म्हणून विश्वास बसतो. धन्यवाद.